नमस्कार मंडळी, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहात सगळे? चला तर मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या आंबेगावची यात्रा आहे. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण भयानक गर्दी होती, त्यामुळे मी म्हणजे जास्त काही यात्रेमध्ये फिरले नाही. आणि काय काय जण यात्रा बोलतात, कोण उरूस बोलतं, कोण जत्रा बोलतं. तर आत्ताच जानेवारीमध्ये आमच्या सोलापूरची पण जत्रा किंवा उरूस जे काय म्हणतील ते, तर आम्ही जत्रा बोलतो. तर ती झाली आणि तिकडे खूप मोठी अशी जत्रा भरते सोलापूरला. आणि आंबेगावला सुद्धा एवढी मोठी कधी भरत नव्हती, पण आता वरचेवर जसं जत्रा भरते तसं वरचेवर खूप जास्त मोठी होत चालली आहे. तर पाहू शकता इतके मोठे मोठे पाळणे आले होते. आणि आता यावर्षी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, ट्रेन, अशा बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आल्या होत्या. तर भयानक गर्दी होती. आम्ही पहिल्या दिवशीच गेलो, त्याच्यानंतर इकडे गेलो नाही, कारण त्याच्यानंतर खूप जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी कुणालला घेऊन गेले होते बसवायला. आणि आम्ही पण बसलो आणि एका ट्रेनमध्ये. खरं तर मी कित्येक वर्ष झाले कुठल्याच ट्रेनमध्ये, पाळण्यामध्ये कुठेच मी बसलेली नाहीये. आणि आता यावर्षी मात्र मी फक्त एकामध्येच बसले होते, एकाच असं ट्रेनमध्ये. पण त्याच्यामध्ये पण मला भीती वाटत होती, कारण आजकाल जे सोशल मीडियावर बघतो की हे झालं, असं झालं, तसं झालं, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. आणि मग कुणाल मी गेलो होतो, थोडंसंच तिथे शूट घेतलं. आणि त्याच्यानंतर इतकी गर्दी होती की तिकडे सगळीकडे नुसतं फक्त बघण्यासाठी सुद्धा जरी गेलो की त्या गर्दीतून नुसतं फिरण्यासाठी 1 ते 1.5 तास लागायचा. आणि हे काहीतरी आजकाल बघा गेम निघाले, तर कुणाल म्हटला मला पण बघायचंय, किंवा ते काय काय आहे बघायचं. तर तो बघत होता आणि थोडं थोडं घाबरत पण होता. पुढे बघाच तुम्ही. आणि चला उरसात फिरून आलो. आणि आता दुसऱ्या दिवशी होता पाडवा. तर पाडव्याची पण तयारी करायला पाहिजे. कामावरून आले, स्वयंपाक वगैरे केला, जेवण झाली. आणि त्याच्यानंतर आत्याने खूप सारी फुलं वगैरे आणून दिले. मग म्हटलं आता आत्ताच हार करावी, कारण सकाळी तर काही होणार नाही, कारण गुढी लवकर उभी करायची असते सकाळी, त्यासाठी. तर सगळी फुलं ओतली आधी. कुणालचे पप्पा आले, त्यांचं पण जेवण झालं. त्यांना म्हटलं तुम्ही पण या मदतीला. कुणाल पण आला आणि आम्ही तिघे बसून मस्त असे हार बनवले. ज्याला जसं येते तसं म्हटलं करा, कारण एकटी करणं शक्य नव्हतं, कारण मी पण दमले होते आणि सकाळी परत लवकर उठायचं होतं. तर आधी आम्ही दोघं बसलो हार करायला. त्याच्यानंतर कुणालचे पप्पा पण आले मदतीला आणि तिघांनी मिळून केलं. आणि मग हार कसे केले ते पुढे दाखवेनच. किती वाजता उठायचं?
तर चला, हार बनवून रेडी झालेले इथं. तर याच्यामध्ये मी हार सगळे भरून ठेवते आता, कारण मी दाखवले नाहीत, कारण लक्षातच नाही मला आता, कारण रात्रीचे बघा किती वाजलेत, 11 वाजलेत. आता हार सगळे बनवून रेडी झालेत. तर आता याच्यामध्ये मी सगळे हार भरून ठेवते, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. आणि चला, कुणालने पण मदत केली मला हार बनवायला. सगळ्या फोटोंना आता सकाळी हार घालायचे. लवकर उठायला गेलो उद्या. उठणार का तू लवकर? चला, मस्त हार रेडी झालेले आहेत. सकाळी म्हणजे घातल्यावर दाखवेनच. चला, गुड नाईट. चला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहाटे लवकरच उठले. पहिल्यांदा घरं वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले आणि दारातलं पण झाडू मारलं. आणि मग मी घेतलं, पहिल्यांदा म्हटलं रांगोळी काढूया आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या कामाला लागायला. तर मी आधी रांगोळी काढायला घेतली. छान अशी रांगोळी काढली. खूप जास्त काही भारी मला येत नाही, पण ठीक आहे, मला जसं जमतं तसं मी काढले. पण चांगली आली होती. पण मी नंतर रांगोळी काढल्यानंतर दाखवायला विसरले. असंच होतं माझं की कामं पटपट आवरायच्या नादामध्ये मला ते कॅमेरा लावणं किंवा ते म्हणजे व्लॉग घेणं मला लक्षातच नाही राहत. नंतर मग काढायला किंवा घ्यायला जाते, परत ते विसरून जाते, कारण पटपट कामं आवरून परत माझ्या कामावर पण मला जायचं होतं थोड्या वेळासाठी. तर चला, मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढून झाली त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. आणि आंघोळ झाल्यानंतर म्हटलं पहिल्यांदा आता चहा घेऊया. तर बाहेरचं दाखवते मी वातावरण. जेव्हा मी उठले आणि माझी आंघोळ वगैरे झाली होती त्यावेळेस खूप अंधार होता. तर म्हटलं बाहेरचं वातावरण थोडंसं दाखवूया, पण पूर्णच अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. त्याच्यानंतर मग मी आले घरामध्ये. दूध वगैरे तापायला ठेवलं आणि चहाला ठेवलं. थोडासा जरी चहा घेतला ना की मला थोडंसं बरं वाटतं, कारण मी सकाळी एकदाच पिते, पण मला सकाळी आंघोळ झाली की पहिल्यांदा चहा प्यायला बरं वाटतं. चला, तर चहा वगैरे घेऊन झाला आणि सगळ्यांनाच घरामध्ये उठवलं होतं. थोडंसं कुणाला उठायला कंटाळ केला पहिल्यांदा, कारण रात्री झोपायला उशीर झाला होता. आणि कुणालच्या पप्पाचा आवरेपर्यंत मी इकडे पूजेची तयारी करण्यासाठी चालू केलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे गुढीची तयारी केली, फोटो वगैरे सगळे पुसून घेतले देवांचे. त्याच्यानंतर जे काही मी हारं बनवले होते आम्ही, तर ते हारं वगैरे घालून घेतले. आणि कुणालचे पप्पा आहे तोवर मला गुढी उभी करायची होती, पण त्यांना सुट्टी नव्हती आणि त्यांना त्यांच्या टायमावर जायचं होतं, त्यामुळं ते गेले आणि कुणाल आणि मी दोघांनी मिळून गुढी उभी केली. खरं तर ते इथे सोसायटीमध्ये जास्त मोठी अशी उंच जागा नसते आणि गुढी कशी उंच उभी करतात आणि सकाळी लवकर उभी करतात. तर इथे काही जास्त मोठी जागा नसल्यामुळे आम्ही छोटीशीच काठी आणली होती गुढी उभी करण्यासाठी. तर आता जे आहे त्यात समाधान, पण छोटी का असेना पण खूप सुंदर आम्ही उभी केली आहे. तर ते तुम्ही नक्की बघाच, कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. तर इथे जे खाली फोटो होते त्यांना मी हार घालून घेतले. त्याच्यानंतर हा जो विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे तो खूप उंचावर आहे. तर उंच असं माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून मी हा असा जुगाड केला. आणि कुणालचे पप्पा म्हणत होते तू चढू नको, मी घालतो. पण मी म्हटलं तुम्ही चढलात तर त्या डब्याचं झाकण तुटून जाईल. तर मी स्वतःच चढले आणि तो हार तसा घातला. आणि चला, तर मस्त असे हार बनवून घातलेत बघा देवांना. किती छान दिसत आहेत, किती छान दिसत आहेत हार. आणि इकडे पण शिवाजी महाराजांच्या फोटोला पण हार घातलाय, मस्त बसलाय हार. आणि इकडे हा बघा फोटो किती उंचावर आहे. तर या फोटोला कितीतरी कसरत करून मी हार घातलाय वरती चढून, कारण की एवढा उंच म्हणजे काहीच नाही आहे माझ्याकडे उंच चढण्यासाठी. किती उंचावर आहे बघा तो फोटो. चला, मस्त असे हार घालून झालेत देवांना. अजून खूप काम आहेत.
गुढीचा पाडवा नीट बोल रे गाढवा असं आधीची लोक म्हणायचे, पण आता असं शक्यतो कोणी म्हणत नाही, कारण आता असं म्हणायला गेलो की राग येतो. तर असं चला, गुढीपाडव्याचा सण, दारी सजली गुढी, नववर्षाची सुरुवात आनंदात झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात छान अशा सजवलेल्या गुढी उभारून हा सण सर्वजण उत्साहात साजरा करतात आणि नवीन वर्षात आयुष्यात सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करून नववर्षाची सुरुवात एकमेकांना शुभेच्छा देऊन करतात. आणि गुढीपाडव्याचे हे खास शुभेच्छा संदेश तुम्हा सर्वांसाठी. तर चला, म्हणजे गुढी उभी करण्याचं काम आमच्या दोघांचं चालू झालेलं आहे. छान अशी आम्ही गुढी सजवलेली आहे आणि आम्ही कशी सजवली आहे काय हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि आधीचे बघा सणवार एकदम साध्या सिंपल पद्धतीने साजरे व्हायचे, पण आता कसं आहे एक झगमगाटाचं हे जग आहे दिखाव्याचं. पण ह्या सोशल मीडियामुळे खूप लोक बरेच नवीन पद्धती, रूढी, परंपरा सगळ्याच गोष्टी शिकतायत. चांगलीच गोष्ट आहे. आणि ज्यांना काही गोष्टी माहिती नसतात ते ह्या सोशल मीडियाद्वारे त्यांना कळतात, माहिती होतात. तर असं चला, आमची गुढी मस्त अशी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही छान असं व्यवस्थित बांधून घेतो. तर आमची गुढी कशी वाटली नक्कीच सांगा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला, तर गुढी उभी केली, त्याच्यानंतर आलो गाडीची पूजा केली. गाडीची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक दाखवायचं राहिलं होतं की आज गुढीच्या समोर बघा एक वेगळाच प्रसाद असतो, जो की हरभऱ्याची डाळ भिजवलेली असते, त्याच्यामध्ये थोडासा गूळ असतो आणि हे वरती जी फुलं दिसतात ते कडुनिंबाच्या म्हणजे पाल्याची फुलं असतात. तर हा असा आज प्रसाद असतो. चला, त्याच्यानंतर मी छान अशी देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे. तर बघा, कामं तर चालूच होती घरातली, पण दुसऱ्या साईडला आम्ही कुणाला नेहमी एक खेळ खेळणार होतो. खेळ म्हणजे असंच एक एंटरटेनमेंट म्हणून काहीतरी. तर कुणालने एका वाटीमध्ये थोडंसं शॅम्पू घेतलं होतं, थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते थोडंसं मिक्स केलं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यामधून बबल येतील असं. आणि बॉटलला मागच्या बाजूला त्याने होल पाडलाय, त्याच्यामध्ये मग ती बॉटल आहे ना त्या वाटीमध्ये त्याने बुडवली आणि त्याच्यामधून मागून फूक मारली की असा बलून येत होता. आणि किती मोठा बलून झालाय बघा. असंच काहीतरी मज्जा म्हणून आमचं चाललं होतं. आणि अजून पुढे बघा, आम्ही याच बलूनमध्ये एक स्मोकी बलून तयार केलेला आहे. तर तो कसा केलाय ते नक्कीच बघा. आणि मुलांना अशा सगळ्या गोष्टी आवडतातच आणि माझंही ते चालू होतं कोणासोबत. आत घेशील नाही तर उलट फुकायला जाऊन लय मोठं झालं.
लय मोठं झालं कुणा सोड त्याला आता तिथं चिकटून बसलंय ते बाटलीला. गेम ओव्हर. बॉटल मध्ये आम्ही असं धूर जमा करतोय. ह्याला ना झाकण लावायला पाहिजे, कुणा धूर बाहेर चाललाय. देऊ का? हा. बॉटल मध्ये भरपूर धूर जमा करायचं आणि ते वाटीत जे पाणी केलंय ना त्याच्यात ह्याचं तोंड बुडवायचं. दिसतंय का धूर? ती हे आण ना, ती वाटी आण. रे फुटलं ते आलं. कसं झालं? तर बघा आज खूप दिवसांनी आम्ही आज पुऱ्या बनवतोय. तर सगळ्या मस्त टुम्म फुगल्या होत्या आणि काय काय आम्ही आज जेवणात बनवलंय तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. चला तर दाखवते. ह्या आहेत थोड्याशा पुरणाच्या पोळ्या, ही आहे शेंगदाण्याची पोळी, हे कुरवड्या पापड्या, इकडे भात केलाय आणि इकडे भजी केलेत, इकडे बटाट्याची रस्सा भाजी आहे, इकडे अशा भरपूर अशा पुऱ्या आहेत आणि मस्त असे आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. नमस्कार सगळ्यांना. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त बघा आम्ही दोघे असे तयार झालेलो आहोत आणि मस्त अशी मी साडी वेअर केलेली आहे आणि खूप सुंदर साडी आणि हावाला ब्लाऊज हे बघा पहिल्यांदाच मी असा आरी वर्कवाला ब्लाऊज शिवलेला आहे, म्हणजे माझ्या बहिणीने शिवून दिलेला आहे. आणि चला तर आमच्या फॅमिलीकडून म्हणजे आमच्या सर्वांकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा पाडव्याचा दिवस कसा गेला ते नक्कीच सांगा. आणि खरं तर आज इतकी कामं होती ना की दिवसभरात जास्त वेळ पण भेटला नाही काही ब्लॉग करायला किंवा ब्लॉगमध्ये मी बोलायला. तर चला आता एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. आता संध्याकाळ झाली आहे, गुढीसुद्धा उतरवायची आहे. गुढी उतरवून मग नंतर पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि बघूया तिथे जमलं तर व्हिडिओ घेईन नक्कीच. तर माझी साडी कशी वाटते नक्कीच सांगा. आणि कोणाल बॅक कॅमेऱ्याने दाखवशील ना माझं म्हणजे माझी साडी दाखवणार का नाही? चल तर बघा अशी मस्त अशी साडी मी वेअर केली आहे. मस्त आरीवर मला ब्लाऊज घातलाय, दिसते का मी व्यवस्थित? आणि माझ्या बहिणीने शिवलाय हा ब्लाऊज, छान आहे ना. आणि साडीचा कलर असा आहे आणि हा बघा बदल मस्त आहे. आणि असं कलर कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच घेतलंय. मस्त हिला बांगड्या वगैरे घातले आणि छान तयार झाले. गजरा काय भेटला नाही कारण आमच्या इथे उरूस होता, इतकी गर्दी होती. आज बऱ्यापैकी म्हणजे उरसात जे स्टॉल लागले होते ते गेलेले आहेत. आणि थोडीशीच मी मेहंदी काढली हातावर, जास्त नाही. उजव्या हाताला तर मी कधीच काढत नाही. तर चला मस्त अशी साडी वेअर केली, फक्त मला दिल्या करायला जमले नाही. तर कशी वाटते माझी साडी नक्कीच सांगा. चला तर आता गुढी उतरवायचा टाइम झालाय, 6 वाजून गेलेले आहेत. तर चला आपण बघा प्रत्येक सणाला सकाळी लवकर उठतो, दिवसभर हे करा ते करा, सजावट करा आणि ते करायला किती वेळ जातो. आणि संध्याकाळी बघा गुढी उतरवायला काहीच वेळ लागला नाही आणि किती म्हणजे तयारी करतो आपण आणि ते काढायला म्हणजे काहीच वेळ लागत नाही. तर चला आमची गुढी उतरवून आता झालेली आहे आणि आता जायचंय मला बाहेर. तिथे एका कार्यक्रमाला जायचंय, तिथला काही मी जास्त व्हिडिओ घेतला नाहीये. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि अजून पण
जत्रा होती आमच्या इथे गावामध्ये. तर कुणाल म्हटलं मला पाळण्यात बसायचंय. मग परत आम्ही त्या जत्रेमध्ये गेलो, थोडा वेळ फिरलो. त्याच्यानंतर तो मला म्हणत होता तू पण माझ्यासोबत बस. मी म्हटलं मी नाही बसणार, कारण मला पहिल्यापासूनच खूप भीती वाटते, त्यामुळे मी नाही बसले. त्याच्यानंतर संध्याकाळी मी गेले कार्यक्रमाला. तिथे कार्यक्रमात गेलो, सत्यनारायणची पूजा होती, प्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी आलो. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.